महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष विभागाद्वारे आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आलेली आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये PHMS जी कंपनी आहे, प्रमोद हरी मगरे यांची जी कंपनी आहे, कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्या कंपनीमार्फत जवळपास 40 ते 50 कोटी रुपयाचे जे कामं सुरू आहे आणि सोबतच जे आहे अनेक कामं जे आहे त्यांनी बेकायदेशीर आणि बनावट कागदपत्र तयार करून जे केलेले आहे अशा प्रकारची माहिती जनहित कक्ष विभागाच्या जिल्हाध्यक्ष यांच्याकडे आलेली आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी घेऊन निवेदन देण्यात आलेलं आहे। सोबतच जे आहे प्रमोद मगरे यांची जे वर्क कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्यांनी जिल्ह्यामध्ये अनेक कामं घेतलेली आहे आणि बाकीचे जे कंत्राटदार जे आहे त्या कंत्राटदारांना बिचारांना काम मिळत नाही आणि हे राजकीय दबावापोटी जे आहे आपले कोट्यावधीचे कामं इथं काढून घेतात आणि सर्वसाधारण जे कन्स्ट्रक्शन कामे करणाऱ्या ज्या कंत्राटदारावर ज्या एक प्रकारचा अन्याय होतो आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्षाद्वारे जनहिताचा विषय घेऊन आज निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यांच्या संपूर्ण जे आहे आतापर्यंत जे 2020 ते 2025 पर्यंत जे कामे झाले असेल त्या संपूर्ण कामाची जी आहे उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, त्यांनी GST जे भरलं असेल त्या GSTची पूर्ण माहिती देण्यात यावी आणि त्या संपूर्ण जे आहे त्यांची जे कॅपॅसिटीपेक्षा जे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जे कामं त्यांनी करून जे आहे एक प्रकारे जे आहे शासनाची दिशाभूल केलेली आहे त्याची पण चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्षाद्वारे आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा आज निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे।